नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार होणार आहे। अर्जुन आणि सायलीचं सत्य समोर आल्यामुळे सुभेदार त्यांना काय शिक्षा देतात ते पाहूया। आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून। ती रडत रडत सगळ्यांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते। ती रविराज समोर येते। रविराज म्हणतो, माझ्याशी अजिबात बोलायचं नाही, मी तुझा काका वगैरे काहीही लागत नाही। सायली म्हणते, मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका रविराज काका। रविराज म्हणतो, मी आतापर्यंत माझ्या मुलीला चुकीचं समजत आलो, पण ती तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आणायला धडपडत होती। मी अडवत होतो तिला, तुमच्या दोघांच्या आसपासही भटकायचं नाही असं मी तिला बजावून सांगितलं होतं, पण तिनेच तुम्हाला नीट ओळखलं होतं। त्यावर तन्वी म्हणते, बाबा जाऊ द्या, तसंही खोट्याचं आयुष्य खूप कमी असतं। आज ना उद्या सायली आणि अर्जुनचा हा फ्रॉड तुमच्यासमोर आलाच असता। रविराज सायलीला म्हणतो, मी तुला का जीव लावला कोणास ठाऊक, मला कायम वाटायचं की माझी तन्वी जिथे कुठे असेल ती तुझ्यासारखीच असेल। रविराज अर्जुनला देखील म्हणतो की अर्जुन, मी तुला एक चांगला वकील म्हणून ट्रेन केलं होतं, परंतु तुला चांगला माणूस घडवू नाही शकलो। अर्थातच जी गोष्ट कल्पना आणि प्रतापला जमली नाही ती मला कशी काय जमणार। अस्मिता मध्येच म्हणते, मला तर वाटतं अर्जुनला हे कॉन्ट्रॅक्ट करायला सायलीनेच भाग पाडलं असणारे, नाही तर याच्या मनात असलं काही येणारच नाही। पण मला एक कळत नाही, हिने हिच्या मानलेल्या बाबांना हे सोडवायला हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, पण अर्जुन हे का केलं? बोल ना अर्जुन, तू हे कॉन्ट्रॅक्ट का केलंस? चैतन्य तिला थांबवतो आणि म्हणतो, आपण यात नको पडायला। अस्मिता म्हणते, बरोबर आहे, चिखलात कितीही दगड मारला तरी चिखल माझ्याच अंगावर उडणार आहे। अस्मिता सायलीकडे येते आणि म्हणते, बघत काय उभी राहिलीस, कळत नाही तुला, चल निघ इथून, असं म्हणून ती सायलीला ढकलून खाली पाडते। अर्जुन तिला सावरतो आणि तिला म्हणतो, मिसेस सायली तुम्ही ठीक आहात ना? रविराज हे ऐकून म्हणतो, सायली जेव्हा माझ्याकडे नोकरी करत होती तेव्हा तो तिला मिस सायली असं म्हणायचा, म्हणजे हा प्रवास मिस सायली पासून मिसेस सायली पर्यंत आलाय। कल्पना म्हणते, घरच्यांसमोर बायको म्हणून हाक मारायची, प्रेमाने वागायचं हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का? पूर्णा आजी म्हणते, सायलीने कधी माझ्या पायाला तेल लावायचं, कधी गुलाबजाम बनवायचे हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का? अर्जुन रविराजकडे बघून म्हणतो, आजपर्यंत तू मला एवढंच ओळखलंस का सिनियर? रविराज म्हणतो, नाही ना, मला वाटायचं माझा ज्युनियर खूप चांगला वकील आहे, खूप चांगला माणूस आहे, आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करणारा आहे, पूर्ण आजीला जपणारा आहे, परंतु आता माझ्यासमोर जो माणूस उभा आहे तो घरच्यांना दुखावणारा आहे, नात्यांसोबत खेळणारा आहे, या असल्या माणसाला मी ओळखत नाही। ते बोलणे ऐकून अर्जुनला खूप दुःख होतं। नंतर तन्वी मध्येच अर्जुन समोर येते आणि म्हणते, अर्जुन तू का वागलास असं? मामा मामींचा चेहरा बघ, त्यांना किती त्रास होतोय अरे। तन्वी पूर्ण आजीकडे येते आणि अर्जुनला म्हणते, पूर्ण आजीकडे एकदा बघ, बघ तिला किती त्रास झाला आहे। पूर्ण आजी, तुला आता तरी कळालं ना, मी वाईट वागत नव्हते, मी अर्जुनवर मनापासून प्रेम केलं, पण त्याला ते कळालं नाही। रविराज म्हणतो, याला काय कळणार आहे खऱ्या प्रेमाचा अर्थ? प्रतिमा 20 वर्ष नव्हती तेव्हा मी जे केलं ते खरं प्रेम, माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती ते खरं प्रेम, तुझ्या आई वडिलांनी 30 वर्षा जे केलं ते खरं प्रेम, तू तर खऱ्या प्रेमाचा खेळखंडोबा करून ठेवला आहेस, यात माझ्या मुलीची मात्र फरफट झाली, यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही अर्जुन। तन्वी उभा राहून सायलीला म्हणते, सायली तू फक्त स्वतःचा विचार करतेस, हे मला आधीपासून माहीत होतं। ज्या क्षणी तू अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढलंस ना, त्याच वेळी मला माहीत होतं की या प्रकरणात संपूर्ण सुभेदार कुटुंब होरपळले जाणार आहे। पुढे तन्वी सायली समोर हात जोडून म्हणते, सायली मी तुझ्या समोर हात जोडते, तू जिथे कुठे जाशील ना तिथे सुखात राहा, पण परत असा एखाद्या कुटुंबाला त्रास देऊ नकोस। कल्पना म्हणते, जे झालं आहे ते आता बदलता येणार नाही, पण आता पुढे काय? 1.5 वर्षाच्या खोट्या संसारानंतर सायली आता मधुभाऊकडे जाईल, पण कोण म्हणून जाईल? कुमारिका, घटस्फोटिता, नवऱ्याने टाकलेली बायको की नवऱ्याला सोडून आलेली बायको? कल्पनाचे हे शब्द ऐकून मधुभाऊंना खूप वाईट वाटतं, त्यांना काही समजत नाही आणि ते मटकन खाली बसतात। सायली, कुसुम, अर्जुन त्यांना सावरतात। सायली पटकन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते। अश्विन देखील त्यांना पाहतो। सायली पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर धरते, परंतु मधुभाऊ तोंड फिरवतात। सायली म्हणते, तुम्ही आता माझ्या हातून पाणी सुद्धा पिणार नाही का मधुभाऊ? मधुभाऊ, मी जे केलं
ते तुम्ही जेलमधून लवकर सुटून यावं म्हणून केलं. मधुभाऊ उठून उभे राहतात आणि म्हणतात, म्हणजे माझ्यासाठी तू तुझ्या पापाच्या वाट्यात मला वाटेकरी करून घेतलं? माझ्या सुटकेसाठी तू या थराला जाणार हे जर मला कळालं असतं तर मी जेलमध्ये राहूनच मरणं पसंत केलं असतं. माझ्यामुळे या भल्या माणसांचं वाटोळं झालं. वापरा ते भावनेने मी कसा जगू? सांग ना मला सायली. असं बोलून मधुभाऊ रडायला लागतात. रडत रडते पूर्णाई समोर येतात आणि म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, जर माझ्यासाठी सायलीने हे सर्व केलं असेल तर एक बाप म्हणून मी हरलो आहे. मी माझ्या मुलीवर संस्कार करायला खूप कमी पडलोय. असं म्हणून मधुभाऊ स्वतःच्याच गालात मारून घेतात. ते काहीही न बोलता फक्त स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत असतात. त्यांना असं करताना पाहून सायलीला अपार दुःख होतं. तसंच बाकीच्या घरातल्यांना सुद्धा वाईट वाटतं. सायली आणि कुसुम दोघेही रडत असतात. मधुभाऊ म्हणतात, मला तुमची माफी कशी मागावी ते सुद्धा कळत नाही. त्यावर पूर्णा आजी म्हणते, नकाच मागू. या तुमच्या आश्रमात वाढणाऱ्या मुलीवर संस्कार केले असते ना तर ही वेळच आली नसती. एक बाप म्हणून तुम्ही हरलात हे 100% खरंय. सायली रडत रडत म्हणते, पूर्णा आजी, तुम्ही मला बोला. तुम्हाला हवं असेल तर मला मारा, परंतु माझ्या मधुभाऊंना काही म्हणू नका, त्यांना काही बोलू नका असं सायली हात जोडून सांगते. मागच्या दिवाळीत यांच्याशी जे वागले ना तेच बरोबर होतं. तुम्ही दोघं आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात. जर वडिलांमध्ये थोडा तरी सभ्यपणा असताना तर लेकीनं ही थेर केली नसती. अर्जुन म्हणतो, पूर्णा आजी, रागाच्या भरात तू काय बोलतेस तुला तरी कळते का? त्यावर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, तुमच्या आजीवर रागावू नका हो साहेब. तुम्ही मला या केसमधून सोडवलं, तुमचे खूप खूप आभार आहेत. मला सोडवण्यासाठी ही एवढी मोठी किंमत मला चुकवावी लागत असेल हे माहीत असतं ना तर मी तुरुंगातच विष खाल्लं असतं. पुढे ते म्हणतात, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे अन्नपूर्णा मॅडम. आज खरंच सायलीला माझी मुलगी म्हणताना मला लाज वाटत आहे. तिच्या या अपराधासाठी मी तुमची माफी मागतो. असं म्हणून ते अन्नपूर्णा आजीचे पाय धरतात. बाकीच्या सर्व कुटुंबाला हे पाहून खूप वाईट वाटतं. मधुभाऊंवर अन्नपूर्णा आजीचे पाय धरण्याची वेळ आली हे पाहून सायलीला तर खूप वाईट वाटतं. इतक्यात तन्वी मधुभाऊ समोर येते आणि म्हणते, मधुभाऊ, सायली तुम्हाला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नाही. मग या सर्व प्लॅनमध्ये तुम्ही देखील सामील होतात का? यावर अर्जुन ओरडून म्हणतो, तन्वी, मधुभाऊंना काहीही बोलायचं नाही. त्यांना या कॉन्ट्रॅक्टबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्याला असं तन्वीवर ओरडताना पाहून रविराज म्हणतो, अर्जुन, माझ्या मुलीच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. मधुभाऊ पुढे म्हणतात, आज तुला सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय माझं प्रायश्चित्त होणार नाही. असं म्हणून ते प्रतापकडे येतात आणि त्यांचे पाय धरून म्हणतात, प्रतापराव, मोठ्या मनाने मला माफ करा. सायली आणि अर्जुनला हे बघवत नाही. मधुभाऊ कल्पनाच्या पुढे जाऊन त्यांचे देखील पाय धरतात आणि म्हणतात, कल्पना मॅडम, तुम्ही देखील मला माफ करा. असं म्हणून रडू लागतात. कुसुमला हे पाहवत नाही आणि ती मधुभाऊंना उठवते आणि म्हणते, मधुभाऊ, हे तुम्ही काय करत आहात? इकडे या, शांत व्हा बरं. हे बघा, या सगळ्यात तुमचा काहीही दोष नव्हता. मधुभाऊ म्हणतात, काय चूक झाली माझी कुसुम? सांग ना. माझ्या समोर फक्त एकच ध्येय होतं की माझ्या लेकरांवर चांगले संस्कार व्हावेत. पण सायलीच्या बाबतीत माझी काय चूक झाली मला अजूनही कळत नाही. कुसुम म्हणते, नाही मधुभाऊ, चूक फक्त सायलीची नाहीये, चूक अर्जुनची सुद्धा आहे. मधुभाऊ रडत म्हणतात, चूक दोघांची आहे, पण यात सगळेच जण होरपळून निघाले आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे बघूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ठरलं तर मग डिसेंबर 12 भाग रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 12 डिसेंबरचा भाग खूपच धमाकेदार झाला आहे. अर्जुन आणि सायली दोघे घरी आलेले असतात आणि त्यांच्यासमोर संपूर्ण परिवार उभा असतो. त्यांच्या चेहऱ्यावर राग हा स्पष्ट दिसत असतो. अर्जुन कल्पनाला विचारतो, मम्मा, काय झालेलं आहे? अचानक असं फोन करून बोलावून घेतलंस? परंतु कोणी काहीही उत्तर देत नाही. सगळे फक्त त्या दोघांकडे बघत असतात. इतक्यात कल्पना येते आणि अर्जुनच्या खाडकन कानशिलात लगावते. हे पाहून सायलीला प्रचंड शॉक लागतो. सायली काळजीच्या सुरात कल्पनाला विचारते, आई काय झाले आहे? परंतु कल्पना तिला बोलू देत नाही. तिला गप्प करते आणि म्हणते, थांब, मी माझ्या मुलाशी बोलत आहे. आणि बोट उगारून सायलीला सांगते, बाहेरच्या माणसाने या पडू नये. कल्पना पुढे म्हणते, अर्जुन, का वागलास असं? हिचं जाऊ दे, ही तर बाहेरची व्यक्ती आहे, पण तू माझाच मुलगा आहेस ना?
9 महिने मी तुला माझ्या पोटात वाढवलं आहे आणि तू माझी अशी फसवणूक केलीस? अर्जुन म्हणतो, मम्मा तू काय बोलत आहेस, मला काहीच कळत नाहीये. कल्पना म्हणते, कळत नाही? ठीक आहे, मी सांगते तुला. असं म्हणून कल्पना जाते आणि टेबलवरचे कागद उचलून सायली आणि अर्जुनवर फेकते. कल्पना म्हणते, हे आहेत तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. हे ऐकताच सायली आणि अर्जुनला प्रचंड धक्का बसतो. पेपर त्यांच्यासमोर पूर्ण जमिनीवर पडलेले असतात. सायली आणि अर्जुन खाली वाकून सर्व पेपर गोळा करतात. तेवढ्यात पूर्णा आजी समोर येते आणि म्हणते, अर्जुन यामध्ये काय लिहिलेलं आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे. तरी देखील मी पुन्हा सांगते, यामध्ये असं लिहिलेलं आहे की अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर यांनी लग्नाचा करार केला आहे. हे सांगताना पूर्णा आजीचे डोळे भरून आलेले असतात. इकडे तन्वीला आठवतं की कशी ती फाईल तिला मिळाली आहे. तन्वीला पेपर मिळतात आणि ती अस्मिताला म्हणते, अस्मिता आपल्याला जॅकपॉट लागलेला आहे. हे बघ, हीच आहे फाईल. आता आपण काहीच करायचं नाही, आपण फक्त खाली जायचं आणि ही फाईल सर्वांना दाखवायची. मग यानंतर आपल्याला काहीच करायची गरज नाही. जे काय करायचं ते सगळे सुभेदार मिळून करतील. इकडे त्या दोघी खाली येतात. अस्मिता म्हणते, एक मिनिट, इकडे लक्ष द्या. तन्वीला अर्जुनच्या रूममध्ये काहीतरी मिळालं आहे, ते तुम्ही पाहायलाच हवं. कल्पना तन्वीकडे येते आणि म्हणते, तन्वी तुला काय सापडलं आहे, दाखव बरं. त्यावर तन्वी कल्पनाच्या हातात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल देते. कल्पना ती फाईल उघडून वाचू लागते तर तिचा चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. इथेच कथानक पूर्वस्थानी येतं. चैतन्य रडलेल्या रूपात उभा असतो. अर्जुन हवालदिल होऊन त्याच्याकडे बघतो. कल्पना म्हणते, या फाईलमध्ये जे काही लिहिलं आहे ते वाचून आमची काय अवस्था झाली होती याची कल्पना सुद्धा तुला नाही अर्जुन. पूर्णा आजी म्हणते, याआधी मला तुझा संताप फक्त एकदाच आला होता, ज्यावेळी तू सायलीशी अचानक लग्न करून घरी आला होतास. आणि आज आम्हाला कळतंय की ते लग्नच खोटं होतं. प्रताप रविराजला म्हणतो की रविराज, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या शब्दाचा वकिली भाषेत काय अर्थ होतो ते जरा समजावून सांगशील का आम्हाला? रविराज म्हणतो, कायदा असं सांगतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे दोघा व्यक्तींनी संमतीने केलेलं कॉन्ट्रॅक्ट, ज्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री ठराविक काळासाठी ठराविक कारणासाठी एकमेकांसोबत राहतात. ज्या कारणासाठी केलं ते कारण एकदा पार पडलं मग दोघांचा एकमेकांशी कसलाही संबंध राहत नाही. दोघांमध्ये कसलंही नातं नसतं, कसलंही प्रेम नसतं, असते ती फक्त सोय. या दोघांनी आपापल्या स्वार्थासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की अर्जुनने मधुभाऊची केस घ्यायची, त्यांना निर्दोष सोडवायचं आणि त्या बदल्यात सायली 1 वर्षासाठी त्याच्या घरात त्याच्या बायकोसारखी राहील. रविराज पुढे म्हणतो, हे लग्न करण्यामागचा उद्देश संपला की यांच्या लग्नाची मुदतही संपेल. मग यांच्या लग्नाला बाहुला बाहुलीच्या लग्नाच्या इतकी ही किंमत राहणार नाही. या सगळ्या परिस्थितीचा ताण आल्यामुळे पूर्णा आजीला अचानक चक्कर येते. अश्विन पूर्णा आजीला म्हणतो, तू रूममध्ये चल, तुला आरामाची गरज आहे. परंतु पूर्णा आजी नकार देते आणि म्हणते, मला वाटायचं की माझा नातू कधीच चुकणार नाही आणि माझी नातसून नेहमी माझ्या घराला जोडून ठेवेल. पण माझा केवढा मोठा गैरसमज होता तो. माझ्या नातवाने माझ्या शब्दाची शून्य किंमत केली आणि जिला मी माझी नातसून समजत होते ती माझ्या घरात घुसलेली एक खोटारडी मुलगी निघाली. तू असं कसं वागू शकतोस अर्जुन? ज्या दिवशी तू सायलीसोबत लग्न केलं होतंस ना, त्याच दिवशी मी हिला घराबाहेर हाकलायला हवं होतं. पूर्णा आजीचे हे शब्द ऐकून सायलीला खूप रडायला येतं आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणारा भाग खूपच रंजक ठरणार आहे. सायली आणि अर्जुनचं नातं वाचेल का? घरातले सगळे मिळून सायलीबाबत काय निर्णय घेतील हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.